आपण सूक्ष्म अध्यापनामध्ये अध्यापनाची कौशल्य अभ्यासत आहोत। तर या कौशल्यांपैकी आपण प्रश्न विचारणे हे कौशल्य समजून घेणार आहोत। तर कौशल्य प्रश्न विचारणं यामध्ये आपल्याला अध्यापन करत असताना प्रश्न कसे विचारावे हे अभ्यासायचं आहे। प्रश्न हा शब्द आपल्या कोणासाठी नवीन नाही, पण प्रश्न म्हटले आणि अध्यापनातले प्रश्न म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतात ते एखाद्या प्रकरणाखाली दिलेले प्रश्न किंवा प्रश्नपत्रिकेतले प्रश्न। परंतु आपल्याला त्या प्रकारचे प्रश्न अभ्यासायचे नाही, मूल्यमापनाचे प्रश्न आपल्याला अभ्यासायचे नाही किंवा लेखी स्वरूपाचेही प्रश्न अभ्यासायचे नाही। तर लक्षात घ्या, आपल्याला अध्यापन करत असताना प्रश्न कसे विचारावे म्हणजेच योग्य प्रश्न विचारून प्रभावी अध्यापन कसे करावे हे आपल्याला प्रश्न कौशल्यामध्ये अभ्यासायचे आहे। आणि तुम्ही लक्षात घ्या की कोणत्याही प्रकारचं अध्यापन असेल, कोणत्याही विषयाचं अध्यापन असेल तर ते प्रश्न विचारल्याशिवाय शिकवलं जाऊ शकत नाही। प्रश्न विचारल्यानंतरच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये आंतरक्रिया घडत असतात आणि या आंतरक्रियेतूनच वर्गामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण होत असतं, विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी प्रेरणा मिळत असते आणि म्हणून प्रश्न विचारणं हे अगदी आवश्यक असतं। तर आपण प्रश्न कौशल्य हे समजून घेणार आहोत। तर ते कोणत्या क्रमाने शिकून घेणार आहोत यासाठी आपण आधी या कौशल्याची रूपरेषा पाहू आणि मग त्यानंतर पूर्ण आपण एकेका मुद्द्याचं स्पष्टीकरण करू। तर या रूपरेषेमध्ये आपण हे पाहू की आपण कोणत्या क्रमाने हे व्याख्यान घेणार आहोत। तर पहिला मुद्दा जो घेऊ तो म्हणजे प्रश्नांचं महत्त्व, की प्रश्नांचा जर उपयोग केला तर काय होतं, तर विद्यार्थी विचार प्रवृत्त होतात, विद्यार्थ्यांचा अध्यापनातील सहभाग वाढवता येतो आणि अध्यापन प्रभावी होतं। त्यानंतर अध्यापनात प्रश्न विचारण्याचे उद्देश हा मुद्दा विचारात घेऊ। तर वेगवेगळ्या उद्देशाने प्रश्न हे विचारले जातात, जसं की जिज्ञासा जागृत करणे, विद्यार्थ्यांचे पूर्वानुभव जागृत करणे, अध्ययन पुढे नेणे, आशयाचा विकास करणे, विद्यार्थ्यांना निरीक्षणाची संधी देणे, विद्यार्थ्यांना पाठ कितपत समजला याची चाचणी घेणे, उपयोजनाची संधी देणे, माहिती आत्मसात करून त्यावर मतप्रदर्शन करण्याची संधी देणे। तर असे अनेक उद्देशाने प्रश्न हे विचारले जातात। त्यानंतर प्रश्न कौशल्याचे घटक आपण विचारामध्ये घेऊ। त्यानंतर प्रश्नांचे स्तर लक्षात घेऊ। तर मुख्य 3 स्तर आहेत, ते म्हणजे निम्नस्तरीय प्रश्न, उच्चस्तरीय प्रश्न आणि पाठपुरावा प्रश्न। त्यानंतर प्रश्नांचं स्वरूप म्हणजे प्रश्नांची रचना कशी असली पाहिजे, म्हणजेच निर्दोष प्रश्न कसे असले पाहिजे की ज्यामध्ये व्याकरणशुद्ध वाक्यरचना असेल, प्रश्न नेमक्या शब्दात असेल, मोजक्या शब्दात असेल आणि आशयाशी सुसंगत असेल। त्यानंतर दोष असणारे प्रश्न कोणते तेही आपण अभ्यासू। तर दोष असणारे प्रश्न म्हणजे प्रतिध्वनी प्रश्न, सूचक प्रश्न आणि इतर आणखी कोणते दोष आहेत ते आपण पाहू। त्यानंतरचा मुद्दा विचारात घेऊ तो म्हणजे विद्यार्थ्यांसमोर प्रश्न कसा सादर करायचा। तर प्रश्न सादर करत असताना योग्य आवाज, वेग आणि यती असली पाहिजे। पूर्ण वर्गाला उद्देशून प्रश्न विचारला पाहिजे। प्रश्नांची अनावश्यक पुनरावृत्ती टाळायची आणि उत्तराची अनावश्यक पुनरावृत्ती टाळायची। त्यानंतर पाठ कसा निवडायचा, पाठाचं नियोजन कसं करायचं, पाठाचं निरीक्षण आणि नोंदी कशा करायच्या तर हे आपण पाहू। त्यानंतर तुम्हाला जे समजलं नसेल त्याविषयीच्या शंका विचारा आणि त्यानंतर दिग्दर्शन पाठ घेतला जाईल। तर या क्रमाने आपण हे व्याख्यान समजून घेणार आहोत। तर पहिला मुद्दा लक्षात घेऊ तो म्हणजे प्रश्न विचारण्याचं मानसशास्त्रीय महत्त्व। तर प्रश्न का विचारायचे, तर याला मानसशास्त्रीय महत्त्व कोणतं आहे, तर ते म्हणजे की प्रश्न विचारल्यामुळे द्विमार्गी संप्रेषण होतं। मग द्विमार्गी संप्रेषण म्हणजे काय, तर प्रश्न शिक्षक विचारत असतात, विद्यार्थी उत्तर देतात आणि यामुळे द्विमार्गी संप्रेषण होतं। तेच जर केवळ कथनाने, केवळ व्याख्यानाने जर शिकवलं तर शिक्षक बोलत असतात, विद्यार्थी फक्त ऐकत असतात, म्हणजे एकमार्गी संप्रेषण होतं। परंतु प्रश्न विचारल्यामुळे द्विमार्गी संप्रेषण हे होत असतं, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये आंतरक्रियाही होत असते। तर प्रश्नांचं महत्त्व अनेक शिक्षण तज्ज्ञांनीही मांडलेलं आहे। तर यापैकी सॉक्रेटिस या शिक्षण तज्ज्ञांच्या मते की शिकवणं म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त माहिती देणं, त्याला शिक्षण म्हणत नाही, तर विद्यार्थ्यांना
प्रश्न विचारून आणि ते स्वतः निष्कर्ष काढायला समर्थ होतील. तर हे पाहायचं. त्यांच्या विचार प्रक्रियेमध्ये अडथळा आणणारे पूर्वग्रह आणि गैरसमज दूर करायचे. तर प्रश्नांच्या साहाय्याने शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत करणं आणि मार्गदर्शन करणं, तर ही खरी प्रश्नपद्धती आहे. तर या प्रकारे सॉक्रेटिस यांनी प्रश्नांचं महत्त्व सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना समर्थ केलं पाहिजे निष्कर्ष काढण्यासाठी, विचार करण्यासाठी. आणि शिक्षकाचं काम कोणतं आहे, तर प्रश्नांच्या सहाय्याने फक्त विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मदत करणं, मार्गदर्शन करणं, तर हे शिक्षकाचं काम आहे. तर या प्रकारे सॉक्रेटिस या शिक्षणतज्ज्ञांनी प्रश्नांचं महत्त्व हे सांगितलेलं आहे. त्यानंतर स्वामी दयानंद हे शिक्षणतज्ज्ञ असं म्हणतात की खऱ्या शिक्षणाची कसोटी विद्यार्थ्यांना किती ज्ञान कोंबले हे नाही, तर विद्यार्थ्यातून किती ज्ञान बाहेर काढले हे आहे. आणि हे ज्ञान बाहेर काढण्याचं काम करू शकतं ते म्हणजे प्रश्न. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्नांचं मानसशास्त्रीय महत्त्व सांगता येतं. ते म्हणजे की प्रश्न विचारल्यामुळे द्विमार्गी संप्रेषण होतं, म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे आंतरक्रिया होतात. विद्यार्थी निष्कर्ष काढायला समर्थ बनतात आणि विद्यार्थ्यांमधनं ज्ञान बाहेर काढता येतं. तर या प्रकारे आपण मानसशास्त्रीय महत्त्व पाहिलं. त्यानंतर आपण विचार करू तो म्हणजे की प्रश्न विचारणं हे कौशल्य नेमकं काय आहे. तर अध्यापन करत असताना प्रश्न विचारायचे आहे, म्हणजे पाठ्यांशाचं पृथक करून प्रश्न विचारून त्यावर उत्तर देता देता अध्ययन झालं पाहिजे. तर याआधी तुम्ही स्पष्टीकरण कौशल्य हे अभ्यासलं. तर काय आहे, तर स्पष्टीकरणामध्ये शिक्षक स्वतः स्पष्ट करतात आणि प्रश्न कौशल्यामध्येही स्पष्टीकरणच करायचं आहे, पण ते प्रश्नातून करायचं आहे. यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ की आता आपल्याला चौरस म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. मग स्पष्टीकरणाने आपण कसं शिकवू, तर फळ्यावर एक आकृती काढू आणि मग त्या आकृतीचं स्पष्टीकरण करू. विद्यार्थ्यांना सांगू की या चौकोनाला 4 बाजू आहे, चारही बाजूंची लांबी ही 3 सेंटीमीटर आहे, म्हणजे चारही बाजू एकरूप आहे. त्यानंतर शिक्षक कोन मोजून दाखवतील आणि त्यांना हे सांगतील की या चौकोनाचा प्रत्येक कोन हा काटकोन आहे, तर याला चौरस असं म्हणतात. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की चौरस म्हणजे ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात आणि प्रत्येक कोन काटकोन असतो त्याला चौरस असं म्हणतात. ते या प्रकारे स्पष्टीकरणाने शिक्षक शिकवतील. मग हाच मुद्दा प्रश्न कौशल्याने कसा शिकवायचा, तर शिक्षक फळ्यावर आकृती काढतील, विद्यार्थ्यांना विचारतील की या चौकोनाला किती बाजू आहे, विद्यार्थी सांगतील 4. त्यानंतर प्रत्येक बाजूची लांबी किती आहे, म्हणजेच या सर्व बाजू कशा आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांच्या हे लक्षात आणून देतील की प्रत्येक बाजू ही एकरूप आहे. त्यानंतर कोनांबद्दल प्रश्न विचारतील की या चौकोनाचा प्रत्येक कोन किती अंशाचा आहे, म्हणजे प्रत्येक कोन काटकोन आहे हे उत्तर विद्यार्थी देतील. त्यानंतर शिक्षक हे सांगतील की या प्रकारच्या चौकोनाला चौरस असं म्हणतात. मग चौरस म्हणजे काय, मग विद्यार्थी चौरसाची व्याख्या तयार करतील की ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात आणि प्रत्येक कोन काटकोन असतो त्याला चौरस असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी काय झालं, तर पृथक्करण करून आणि प्रश्न विचारले आणि उत्तर देता देता विद्यार्थ्यांचं अध्ययन झालं. तर दोघांची जर तुलना केली तर स्पष्टीकरणामध्ये शिक्षक हे स्वतः बोलत असतात, विद्यार्थ्यांचं कदाचित लक्ष असेल किंवा नसेल, परंतु प्रश्न विचारत असताना विद्यार्थी विचार करतात. प्रत्येकाचं पृथक्करणामधून त्यांना आकृतीची माहिती होते आणि त्यांच्या हे लक्षात राहतं. म्हणून स्पष्टीकरणापेक्षा प्रश्न कौशल्याने विचारलेलं अधिक प्रभावी होतं. आणि अचूक, अर्थपूर्ण आणि अपेक्षित प्रतिसाद देणारे प्रश्न विचारणं हे एक तंत्र आहे आणि म्हणून आपल्याला प्रश्न विचारणे हे कौशल्य अभ्यासायचं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की प्रश्न कौशल्य हे आपल्याला शिकायचं आहे ते प्रभावी अध्यापनासाठी. आणि यामध्ये आपल्याला अचूक प्रश्न कसे विचारावे, अर्थपूर्ण प्रश्न कसे विचारावे, अपेक्षित प्रतिसाद देणारे प्रश्न कसे विचारावे हे अभ्यासायचं आहे.
तर पुढचा मुद्दा विचारात घेऊ आपण, ते म्हणजे की प्रश्नांचा उपयोग केल्यामुळे काय होतं. तर प्रश्नांचा उपयोग केल्यामुळे विद्यार्थी विचार प्रवृत्त होतात. शिक्षक जेव्हा प्रश्न विचारतात तर प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की आपण उत्तर द्यावं आणि ते विचार करायला सुरुवात करतात. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की प्रश्न विचारल्यामुळे विद्यार्थी विचार प्रवृत्त होतात. विद्यार्थ्यांचा अध्यापनातील सहभाग वाढवता येतो. तर विद्यार्थ्यांनी अध्यापनामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेतला पाहिजे हे अपेक्षित असतं. आणि हा सहभाग जो घेता येतो तर हा 2 प्रकारे घेता येतो. एक म्हणजे शाब्दिक सहभाग आणि दुसरं म्हणजे कृतीयुक्त सहभाग. तर कृतीयुक्त सहभाग घेत असताना विद्यार्थ्याला प्रयोग करताना त्याचा सहभाग घेणं, फळ्यावर लिहिण्यासाठी बोलवणं, दिशा दाखवण्यासाठी बोलवणं, कोण मापन त्याच्याकडनं करून घेणं, या प्रकारे आपल्याला विद्यार्थ्याचा कृतीयुक्त सहभाग घेता येतो. पण यामध्ये पूर्ण वर्गाला संधी देता येत नाही आणि त्यामुळे हा सहभाग कमी प्रमाणामध्ये असतो. परंतु आपण जेव्हा प्रश्न विचारतो तर तेव्हा प्रत्येक विद्यार्थी हा विचार करत असतो, म्हणजे पूर्ण वर्ग हा सहभागी असतो. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की प्रश्नांचा उपयोग केल्यामुळे विद्यार्थ्यांचा अध्यापनातील सहभाग वाढवता येतो. आणि जर चांगल्या प्रश्नांची योजना केली तर अध्यापन हे प्रभावी होत असतं. तर या प्रकारे आपल्याला प्रश्नांचं महत्त्व हे सांगता येतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण विचारात घेऊ, तो म्हणजे की प्रश्न का विचारावे, म्हणजे प्रश्न विचारण्याचे उद्देश. तर आपण जे प्रश्न विचारत असतो तर ते विचारण्यामागे वेगवेगळे उद्देश असतात. जसं तुझं नाव काय आहे, तुझं घर कुठे आहे, असे जेव्हा आपण प्रश्न विचारतो तर हे प्रश्न का विचारतो, तर आपल्याला माहिती मिळवायची असते. की ज्याचं नाव आपल्याला माहीत आहे त्याला आपण विचारणार नाही की तुझं नाव काय आहे. आणि म्हणून की या प्रश्नाचा उद्देश काय झाला, तर माहिती मिळवण्यासाठी. आपण दुसरा प्रश्न विचारात घेऊ की प्रश्न कौशल्याच्या आधी तुम्ही कोणकोणते कौशल्य अभ्यासले. तर हा प्रश्न आपण का विचारू, तर विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान जागृत करण्यासाठी, की आधी काय अभ्यासलं तर हे त्यांना माहीत आहे का, त्यांना आठवतं का, तर यासाठी हा प्रश्न विचारू. पुढचा प्रश्न विचारात घ्या की यापैकी आपणास उपयुक्त कौशल्य कोणते. मग या ठिकाणी विद्यार्थी काय करतील, तर विचार करतील की कोणकोणते कौशल्य अभ्यासले, तर आपल्या मेथडसाठी यापैकी उपयुक्त कौशल्य कोणतं, म्हणजे या प्रश्नाचा उद्देश कोणता झाला, तर विद्यार्थ्यांना विचार प्रवृत्त करण्यासाठी. पुढचा प्रश्न विचारात घ्या, सूक्ष्म अध्यापन हे तंत्र विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयुक्त आहे का. आता या ठिकाणी विद्यार्थी हा विचार करतील की हे तंत्र खरोखरच उपयोगी आहे का. काहींच्या मते असं असेल की हो, यामुळे आत्मविश्वास वाढतो, तर काहींना असं वाटेल की नाही, यामुळे आत्मविश्वास वाढत नाही. तर हे प्रत्येकाचं मत वेगवेगळं असेल. म्हणजे या प्रश्नाचा उद्देश कोणता झाला, तर विद्यार्थ्यांना मतप्रदर्शन करण्याची संधी देण्यासाठी. तर या प्रकारे वेगवेगळ्या उद्देशाने प्रश्न हे विचारले जातात. अध्यापन करत असताना कोणत्या उद्देशाने प्रश्न विचारले गेले पाहिजे हे आपण पाहत आहोत. तर यामध्ये पहिलं आपण पाहू ते म्हणजे पाठाविषयी जिज्ञासा निर्माण करणे. तर आपण जे अध्यापन करतो, जो पाठ घेतो, तर याबद्दल विद्यार्थ्यांना उत्सुकता निर्माण झाली पाहिजे, जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे आणि यासाठी काही प्रश्न आपल्याला विचारता येतात. विद्यार्थ्यांना जर जिज्ञासा जागृत करणारे प्रश्न विचारले तर विद्यार्थ्यांना त्या पाठाबद्दल, त्या विषयाबद्दल आवड निर्माण होते, अभिरुची निर्माण होते आणि म्हणून या प्रकारचे प्रश्न पाठामध्ये विचारले गेले पाहिजे. उदाहरणार्थ आपण गणित शिकवत असताना त्रिकोणमिती हा पाठ आपल्याला शिकवायचा आहे आणि विद्यार्थ्यांना जर प्रश्न विचारला की पर्वताची उंची, नदीच्या पात्राची रुंदी ही कशी मोजत असतील, मग विद्यार्थी विचार करायला लागतात. त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण होते की इतका उंच पर्वत याची उंची कशी मोजत असतील आणि मग विद्यार्थ्यांना तो पाठ आवडायला लागतो. त्या विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण होते. आपण विज्ञानामध्ये जडत्व शिकवत आहोत आणि प्रयोग करून दाखवल्यानंतर विद्यार्थ्यांना जर आपण विचारलं की हे नाणं ग्लासामध्ये का पडलं असेल, तर मग विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्मिती होते आणि मग विद्यार्थ्यांना आवड निर्माण होते. म्हणून आपण अध्यापन करत असताना जिज्ञासा निर्माण होईल या प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजे. त्यानंतरचा दुसरा उद्देश आहे तो म्हणजे
विद्यार्थ्यांचे पूर्वानुभव जागृत करण्यासाठी. तर विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान जर जागृत केलं तर आधीचं त्यांचं संपादित ज्ञान आणि नवीन ज्ञान याची सांगड घातली जाते आणि मग त्यामुळे त्यांच्या ते जास्त चांगलं लक्षात राहतं. आसुबेल हे शिक्षणतज्ज्ञ असं म्हणतात की जर नवं ज्ञान आणि जुनं ज्ञान यांची जर सांगड घातली तर त्या ज्ञानाचे अनुभव पुंज तयार होतात आणि मग ते अनुभव विद्यार्थ्यांच्या खूप लक्षात राहतात आणि त्यामुळे अर्थपूर्ण अध्ययन होते. म्हणजेच काय तर नवे आणि जुने ज्ञान यांची सांगड घातली तर अर्थपूर्ण अध्ययन हे होते आणि असे अध्ययन हे टिकाऊ स्वरूपाचे असते. म्हणून नवीन ज्ञान व पूर्वज्ञान यांची सांगड घातल्या गेली पाहिजे. आणि असे जे प्रश्न असतात तर हे बहुतेक वेळा पाठाच्या प्रस्तावनेमध्ये विचारले जातात. उदाहरणार्थ व्याकरणामध्ये जर विशेषण शिकवायचं असेल तर शब्दांच्या जाती कोणत्या हे पूर्वज्ञान जागृत करावं लागेल. जर परिवलनाचा परिणाम हे आपण अभ्यासत आहोत तर परिवलन म्हणजे काय हे माहीत आहे का विद्यार्थ्यांना या पूर्वज्ञानावर प्रश्न विचारावा लागेल. जर आपण वृत्तचितीचे घनफळ शिकवत आहोत तर विद्यार्थ्यांना परिघाचं सूत्र पृष्ठाचा आकार हे माहीत आहे का यावर प्रश्न विचारावे लागतील. तर विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करण्यासाठीही पाठामध्ये प्रश्न हे विचारावे लागतात. तिसरा जो उद्देश आहे तो म्हणजे अध्यापन पुढे नेणे किंवा आशयाचा विकास करणे. तर जे आपण 30-35 मिनिटं शिकवतो तर त्यामध्ये कमीत कमी 4-5 मुद्दे हे आलेले असतात आणि त्या मुद्द्यांचा क्रम लावलेला असतो आणि एका मुद्द्याकडून दुसऱ्या मुद्द्याकडे जाताना आपल्याला प्रश्नाचा उपयोग करता येतो. स्पष्टीकरणाचा मुद्दा हा पुढे नेता येतो. जसं वृत्तचितीचे घनफळ शिकवत असताना आयताची लांबी म्हणजे वृत्तचितीचा कोणता भाग, आयताची रुंदी म्हणजे वृत्तचितीचा कोणता भाग, म्हणजे या प्रकारे आपल्याला प्रश्न विचारून आपले अध्यापन हे पुढे नेता येते, आशयाचा विकास करता येतो. विज्ञानामध्ये प्लाविबल आपण शिकवतो आहे. मग पाण्याच्या तळाशी गेलेला लाकडी ठोकळा बल काढून घेताच वर का आला, त्याला वर ढकलण्याचं कार्य कोण करतं. अशा प्रकारे अध्यापन पुढे नेण्यासाठी आशयाचा विकास करण्यासाठी प्रश्न हे विचारावे लागतात. यामुळे पृथक्करणात्मक प्रश्न विचारल्यामुळे विद्यार्थी विचार करतात आणि अध्यापन हे चांगलं होत असतं. पुढचा चौथा उद्देश आपण लक्षात घेऊ तो म्हणजे विद्यार्थ्यांना विचार प्रवृत्त करणे, त्यांच्या विचारशक्तीला चालना देणे. तर अध्यापन हे द्विमार्गी झालं पाहिजे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना विचार करायला लावतील असे प्रश्न हे विचारले गेले पाहिजे. विद्यार्थ्यांना स्वतःचं मत मांडता आलं पाहिजे, विचार करता आला पाहिजे. म्हणजे विशिष्ट मानसिक शक्तींचा विकास करणं हाही प्रश्न विचारण्याचा उद्देश असतो. जसं की तर्कशक्ती, सामान्यीकरण करणे. तर या प्रकारच्या ज्या शक्ती आहेत मानसिक शक्ती तर या विद्यार्थ्यांमध्ये आल्या पाहिजे आणि म्हणून मग सूत्र तयार करण्यासाठीचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारावे लागतात जेणेकरून विद्यार्थी सामान्यीकरण करू शकतील. समजा आपण प्रमेय शिकवतो आहेत, मग आकृतीमध्ये त्रिकोण नाही, त्रिकोण मिळवण्यासाठी काय करावे लागेल, म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी तर्क करतात आणि उत्तरं देतात. एखादं सूत्र तयार करण्यासाठी आपल्याला सामान्यीकरण करणारे प्रश्न विचारावे लागतात. तर या प्रकारे विद्यार्थ्यांना विचार प्रवृत्त करणे, त्यांच्या विचारशक्तीला चालना देणे, तर यासाठी प्रश्न हे विचारावे लागतात. पुढचा जो हेतू आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांना निरीक्षणाची संधी देणे. तर पाठामध्ये काही आपल्याला प्रयोग करावे लागतात. मग हे प्रयोग करत असताना विद्यार्थ्यांना निरीक्षणाची संधी दिली पाहिजे. जसं ऑक्सिजन वायू तयार करणं हा प्रयोग आपण विद्यार्थ्यांसमोर घेत आहोत. मग हा वायू कोणत्या पद्धतीने जमा केला जात आहे, या प्रकारे विद्यार्थी त्या प्रयोगाचं त्या रचनेचं निरीक्षण करतात आणि उत्तर देतात. इतिहासासारख्या विषयामध्ये दांडी यात्रा हा पाठ्यांश शिकवतो आहे. मग दांडी यात्रेचं चित्र दाखवून गांधीजींनी दांडी यात्रा कुठून सुरू केली, या मार्गामध्ये कोणकोणत्या गावांना भेट दिली, तर या प्रकारचे प्रश्न आपल्याला निरीक्षणावरून विचारता येतात. त्यानंतरचा 6वा उद्देश आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांना पाठ्यांश कितपत समजला याची चाचणी घेणं.
तर आपण शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना काय समजलं, किती समजलं हे पाहणंही गरजेचं असतं आणि यासाठी संकलनात्मक स्वरूपाचे प्रश्न विचारावे लागतात. उदाहरणार्थ, चंद्रग्रहण का होते, 1857च्या उठावाची कारणं कोणती, आर्किमिडीजचं तत्त्व सांगा, या प्रकारचे संकलनात्मक प्रश्न हे विचारावे लागतात. आणि हे संकलनात्मक प्रश्न विचारण्याचा हेतू हा असतो की आपण शिकवलेला आशय विद्यार्थ्यांना कितपत समजला तर याची चाचणी घेत असतो. त्यानंतरचा पुढचा जो उद्देश आहे प्रश्न विचारण्याचा तो म्हणजे प्राप्त ज्ञानाच्या उपयोजनाची संधी देणं. तर आपण विद्यार्थ्यांना किती समजलं या प्रकारासाठी प्रश्न विचारतो. तसं जे शिकवलं तर त्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांना करता येणं हेही महत्त्वाचं असतं. आणि म्हणून मग आपण एखादं सूत्र शिकवल्यानंतर त्यावर विद्यार्थ्यांना उदाहरण सोडवता आलं पाहिजे. भाषेमध्ये वाक्प्रचार आणि म्हणी शिकवल्या तर त्याचा वाक्यात उपयोग करता आला पाहिजे. भूगोलामध्ये भौगोलिक कारणं देता आली पाहिजे. विज्ञानात शास्त्रीय कारणं देता आली पाहिजे. तर या प्रकारचे जे प्रश्न असतात तर यामुळे विद्यार्थी जे ज्ञान ते शिकलेले आहेत तर त्याचा उपयोग करतात. तर ही सुद्धा महत्त्वाची पायरी आहे. हा महत्त्वाचा उद्देश आहे की विद्यार्थ्यांनी जे ज्ञान मिळवलं त्याचं उपयोजन त्यांना करता आलं पाहिजे. प्रश्न विचारण्याचा 8वा उद्देश म्हणजे माहिती आत्मसात करून त्यावर मतप्रदर्शन करण्यास संधी देणं. तर आपण जे शिकवतो तर यामधून विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या मानसिक क्षमता यांचा विकास झाला पाहिजे. तर मतप्रदर्शन करणं, स्वतःचं मत मांडणं ही उच्च दर्जाची मानसिक क्षमता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ही सुद्धा विकसित झाली पाहिजे. म्हणून काही विद्यार्थी त्यांचं मत प्रदर्शित करू शकतील या प्रकारचे प्रश्न हे पाठामध्ये आले पाहिजे. जसं आपण वृक्षांचं महत्त्व सांगत असू आणि जर आपण विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला की विषारी झाडांमुळे प्राणहानी होते, मग संपूर्ण वृक्षतोड केली तर, मग या ठिकाणी विद्यार्थी विचार करतील आणि मग त्यावर त्यांचं स्वतःचं मत मांडतील. तर या प्रकारचे काही प्रश्न पाठामध्ये आले पाहिजे. तर हे प्रश्न म्हणजे की यासाठी आपण विचारत असतो की अध्ययन हे स्वतः घडत असतं, ते लादता येत नाही. जे आपण शिकवणार आहोत ते विद्यार्थी स्वेच्छेने शिकले पाहिजे. आणि म्हणून अध्ययनामध्ये अध्ययनकर्त्याने म्हणजे विद्यार्थ्याने जास्त कार्य केलं पाहिजे, तरच त्यांचं अध्ययन हे टिकाऊ बनेल. आणि मग यासाठी भरपूर प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना क्रियाशील ठेवलं पाहिजे. तर हे आपल्याला प्रश्न विचारण्याचे उद्देश सांगता येतील. प्रश्न विचारल्यामुळे काय होतं आणखी की वर्गामध्ये एक आत्मीयतेचं, भावपूर्ण, निरोगी असं वातावरण तयार होतं आणि यामधूनच विद्यार्थ्याला अध्ययनाची प्रेरणा मिळते आणि विषयाची अभिरुची वाढते. कारण प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांना यशदायी अनुभव देणं शक्य होतं. विद्यार्थी उत्तर देत असतील, त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असेल तर मग तो विषय विद्यार्थ्यांमुळे आपोआपच आवडायला लागतो. तर आणि ह्या सर्व बाबी शक्य होतात त्या प्रश्नांमुळे. तर या प्रकारे आपण हे 8 उद्देश प्रश्न विचारण्याचे पाहिले. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपण विचारात घेऊ ते म्हणजे प्रश्न कौशल्याचे घटक. तर प्रश्न कौशल्याचे घटक हे अभ्यासत असताना आपण प्रश्नांचे स्तर अभ्यासू. हे प्रश्नांचे स्तर कोणते आहेत ते समजून घेऊ. त्यानंतर दुसरं प्रश्न सादर कसा करायचा ते पाहू. आणि तिसरं म्हणजे प्रश्नांची रचना कशी असली पाहिजे. तर हे 3 प्रश्न कौशल्याचे घटक आपण एक एक समजून घेऊ. तर पहिलं म्हणजे प्रश्नाचे स्तर. तर प्रश्नाचं उत्तर देताना विद्यार्थ्याच्या मनात कोणत्या मानसिक क्रिया घडतात तर यावरून प्रश्नाचे स्तर मांडलेले आहे. तर हे प्रामुख्याने 2 स्तर आहे. ते म्हणजे निम्नस्तरीय प्रश्न आणि दुसरं म्हणजे उच्चस्तरीय प्रश्न. हे दोन्ही प्रकार आपण समजून घेऊ. तर निम्नस्तरीय प्रश्न म्हणजे काय, तर प्रश्नाचं उत्तर देताना विद्यार्थ्याच्या मनामध्ये कोणती मानसिक क्रिया घडते तर यावर आपण प्रश्नांचे स्तर केलेले आहे. आणि मग ज्या प्रश्नाचं उत्तर देताना विद्यार्थ्याला केवळ आठवावं किंवा ओळखावं लागतं तर अशा प्रश्नांना निम्नस्तरीय प्रश्न म्हणतात. जसं भारताची राजधानी कोणती, मग या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी विद्यार्थ्याला काय करावं लागेल तर दिल्ली हे नाव आठवावं लागेल. पृथ्वीचा उपग्रह कोणता
असा प्रश्न जर विचारला तर मग आता इथे कोणती मानसिक क्रिया होईल, तर विद्यार्थ्यांना चंद्र हे नाव आठवावं लागेल. म्हणजे हे दोन्ही जे प्रश्न घेतले आपण उदाहरणामध्ये, तर यामध्ये आठवणे ही मानसिक क्रिया होईल. आपण समजा परीक्षा नळीतील मिश्रण विद्यार्थ्यांना दाखवलं आणि विचारलं की या परीक्षा नळीतील मिश्रणाचा रंग कोणता आहे. मग आता या ठिकाणी विद्यार्थी काय करतील की त्या परीक्षा नळीचं निरीक्षण करतील आणि मग ओळखून सांगतील की याचा रंग निळा आहे. आपण फळ्यावर आकृत्या काढलेल्या असतील, समजा आपण 3 आकृत्या काढल्या फळ्यावर आणि विचारलं की या आकृतीमध्ये समांतर रेषा कोणती. मग विद्यार्थी काय करतील की ज्या दिलेल्या आकृत्या आहेत तर त्यामध्ये समांतर रेषेची आकृती कोणती आहे हे ओळखतील. म्हणजे ओळखणे ही मानसिक क्रिया या ठिकाणी घडेल. तर असे जे प्रश्न असतात तर याला निम्नस्तरीय प्रश्न म्हणतात. म्हणजे या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं देताना विद्यार्थ्याला माहीत असलेली माहिती जशीच्या तशी फक्त आठवावी लागते किंवा ओळखावी लागते. तर या प्रकारच्या प्रश्नांना निम्नस्तरीय प्रश्न म्हणतात की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना केवळ आठवून आणि ओळखून उत्तरं द्यावी लागतात, माहितीची फेरफार त्या ठिकाणी करावी लागत नाही. त्यानंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजे उच्चस्तरीय प्रश्न. तर आपण जर या प्रकारचा प्रश्न विचारला की औरंगजेबपेक्षा अकबर राजा श्रेष्ठ का ठरतो. मग आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी विद्यार्थ्यांना काय करावं लागेल, तर औरंगजेब आणि अकबर यांच्यामध्ये तुलना करावी लागेल. मग यांच्यापैकी श्रेष्ठ कोण यासाठी त्यांच्या दोघांमधला कार्यकारण संबंध शोधावा लागेल. तर हे आठवणे आणि ओळखणे यापेक्षाच्या उच्च मानसिक क्रिया आहे. जर मराठीचं एक उदाहरण घेऊ आपण की त्यामध्ये मानिनी हा एक पाठ आहे आणि यामध्ये एक गरीब बहीण आणि ती श्रीमंत भावाकडे जाते, या प्रकारचा तो पाठ आहे. आणि मग याच्यामध्ये जर प्रश्न विचारला की भावाचे वागणे तुम्हाला कसे वाटले, म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी स्वतःचा अभिप्राय देतील, त्यांचं मत प्रदर्शित करतील. तर यासुद्धा उच्च मानसिक क्रिया आहेत. समजा एखादा प्रयोग आपण विद्यार्थ्यांना दाखवतो आहे, ऑक्सिजन वायू तयार करणे हा प्रयोग विद्यार्थ्यांना दाखवतो आहे आणि मग त्यामध्ये आपण वायू तयार झाल्यानंतर एक मेणबत्ती पेटवून आणि त्या ठिकाणी आपण ठेवली आणि जर प्रश्न विचारला की ऑक्सिजन वायूमध्ये ज्योत प्रज्वलित झाली, यावरून ऑक्सिजनचा कोणता गुणधर्म सांगता येईल. मग यामध्ये विद्यार्थी निष्कर्ष काढतील, सामान्यीकरण करतील. तर यासुद्धा उच्च मानसिक क्रिया आहेत. एखादा आपण आलेख विद्यार्थ्यांसमोर दिला आणि त्यांना विचारलं की जूनमधील आणि सप्टेंबरमधील पर्जन्यात किती फरक आहे. विद्यार्थी या ठिकाणी आलेखाचा अर्थ लावतील. म्हणजे तुलना करणे, कार्यकारण संबंध सांगणे, विचार करणे, निष्कर्ष काढणे, माहितीची जुळवाजुळव करून सामान्यीकरण करणे, आलेखाचा अन्वयार्थ लावणे. तर या सर्व उच्च मानसिक क्रिया आहेत. तर अशा जी प्रश्नांची उत्तरं असतात की ज्या प्रश्नांची उत्तरं देताना विद्यार्थ्याला त्याला अवगत असलेले ज्ञान, माहिती, क्षमता या पलीकडे जावे लागते. केवळ माहितीची जुळवाजुळव करून उत्तर देता येत नाही, तर त्याला विचार करावा लागतो, कल्पना कराव्या लागतात, समस्येचे घटकात विभाजन करावे लागते, अभिप्राय द्यावा लागतो, एखाद्या मताचा पाठपुरावा करावा लागतो, वेगवेगळ्या मुद्द्यांचे संकलन करून विचार मांडावा लागतो. तर अशा प्रश्नांना उच्चस्तरीय प्रश्न असं म्हणतात. तुमच्या लक्षात आलं असेल की आपण निम्नस्तरीय प्रश्न पाहिले, यामध्ये केवळ आठवणे आणि ओळखणे या दोनच मानसिक क्रिया होतात आणि उच्चस्तरीय प्रश्नांमध्ये विद्यार्थ्याला ज्ञान, माहिती, क्षमता याच्या पलीकडे जाऊन माहितीची जुळवाजुळव करावी लागते, विचार करावा लागतो, कल्पना करावी लागते, घटकाचे विभाजन करावे लागते, अभिप्राय द्यावा लागतो, एखाद्या मताचा पाठपुरावा करावा लागतो, निष्कर्ष काढावा लागतो. तर या प्रकारच्या प्रश्नांना उच्चस्तरीय प्रश्न असं म्हणतात. तर हे मुख्य 2 प्रकार आपण पाहिले. तर आपण प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थी त्याला प्रतिसाद देतात. तर मग हे प्रतिसाद कोणकोणत्या प्रकारचे येतात, तर आपण प्रश्न विचारला तर विद्यार्थी पूर्ण बरोबर उत्तर देईल.
हा एक प्रतिसाद असू शकतो की प्रश्न विचारला आणि विद्यार्थ्याने पूर्ण बरोबर उत्तर दिलं. दुसरं काय असतं की आपण प्रश्न विचारला आणि विद्यार्थ्याने जे उत्तर दिलं तर ते अपूर्ण उत्तर असतं. की समजा आपण 3 गुणधर्म विचारले असतील तर विद्यार्थ्याने एकच सांगितलं, 2च सांगितलं, म्हणजे या प्रकारे अपूर्ण उत्तर येतं. त्यानंतर कोणता प्रतिसाद असतो तर विद्यार्थी उत्तर देतो पण ते काही बरोबर असतं आणि काही चूक असतं. जसं हवेचे घटक विचारले तर मग त्या 5 घटकांपैकी एखादं नाव तो चुकीचं सांगतो. तर म्हणजे काही उत्तर हे बरोबर असतं पण काही चूक असतं. असंही होऊ शकतं की आपण प्रश्न विचारला आणि विद्यार्थी जे उत्तर देतो तर ते पूर्णपणे चूक असतं. त्यानंतर आणखी कोणता प्रतिसाद येऊ शकतो की आपण प्रश्न विचारला आणि पूर्ण वर्गामध्ये एकही विद्यार्थी उत्तर देत नाही, तर असाही प्रतिसाद येऊ शकतो. तर या 5 प्रकारचे प्रतिसाद आपण प्रश्न विचारल्यानंतर येऊ शकतात. एक तर पूर्ण बरोबर उत्तर येईल, अपूर्ण उत्तर येईल, काही बरोबर काही चूक येईल, पूर्णपणे चूक येईल किंवा विद्यार्थी काहीही उत्तर देणार नाही. मग जर विद्यार्थ्याने पूर्ण बरोबर उत्तर दिलं तर मग काहीच अडचण नाही, हे विद्यार्थ्यांना समजलं असं आपण धरतो आणि पुढे आपलं अध्यापन हे पुढे नेत असतं. पण जर अपूर्ण उत्तर पासून तर काहीही उत्तर न येणं ह्यापर्यंतचे जे 4 पर्याय आहेत तर यामध्ये असा जर हे आलं प्रतिसाद की विद्यार्थ्यांनी अपूर्ण उत्तर दिलं, काही बरोबर काही चूक दिलं, पूर्णपणे चूक दिलं किंवा पूर्ण वर्ग उत्तरच देत नाही आहे, मग अशी जेव्हा परिस्थिती वर्गामध्ये येते तर तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर काढून घेण्यासाठी काही उपप्रश्न विचारावे लागतात. तर यालाच प्रतिधावन प्रश्न, फॉलोअप प्रश्न असं म्हणतात. म्हणजे की अपूर्ण उत्तर, काही बरोबर काही चूक उत्तर, पूर्णपणे चूक उत्तर किंवा काहीही उत्तर न येणे यासारखे प्रतिसाद आल्यानंतर प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी जे उपप्रश्न विचारावे लागतात तर त्याला फॉलोअप प्रश्न, प्रतिधावन प्रश्न असं म्हणतात. म्हणजे प्रतिधावन प्रश्नांची व्याख्या आपण पाहू की मूळ प्रश्नाचे उत्तर न आल्यास ते उत्तर काढून घेण्याचा प्रयत्न ज्या प्रश्नाद्वारे केला जातो त्याला प्रतिधावन प्रश्न असं म्हणतात. मग आता प्रश्नांचे प्रकार तुम्ही पाहिले तर आपण काही प्रश्न घेऊ, त्याचा प्रकार तुम्ही ओळखायचा आहे. तर मोगल साम्राज्याचा संस्थापक कोण, या प्रश्नाचा प्रकार कोणता येईल तर यामध्ये विद्यार्थ्यांना आठवावं लागेल, म्हणजे निम्नस्तरीय प्रश्न आहे. भारताची राजधानी कोणती, या ठिकाणी विद्यार्थ्यांना आठवावं लागेल, म्हणजे लोअर ऑर्डर निम्नस्तरीय प्रश्न. खारे वारे रात्रीच का वाहतात, या ठिकाणी विद्यार्थ्यांना विचार करावा लागेल, म्हणजे हा उच्चस्तरीय प्रश्न आहे. कवीने शेतकऱ्याच्या स्वप्नाला हिरवं स्वप्न का म्हटलं आहे, हा उच्चस्तरीय प्रश्न आहे. सोडियम पाण्यात टाकल्यावर पाण्यावर जळताना दिसतो, सोडियम जळताना ऑक्सिजन कुठून मिळत असेल, हाही उच्चस्तरीय प्रश्न आहे. तर या प्रकारे तुमच्या लक्षात आले असतील प्रश्नांचे प्रकार की ज्यासाठी आठवणे आणि ओळखणे या मानसिक क्रिया घडतात ते निम्नस्तरीय प्रश्न असतात आणि त्यापेक्षा उच्च दर्जाच्या मानसिक क्रिया ज्या प्रश्नाचे उत्तर देताना घडतात तर ते उच्चस्तरीय प्रश्न असतात. आणि मूळ प्रश्नाचं उत्तर काढून घेण्यासाठी जे उपप्रश्न विचारले जातात तर त्यांना प्रतिधावन प्रश्न असं म्हणतात. मग आता आपण पुढे समजून घेऊ ते म्हणजे प्रश्नांचं स्वरूप. तर प्रश्नांचं स्वरूप हे कसं असलं पाहिजे, तर यामध्ये आपण एक एक मुद्दा लक्षात घेऊ. तर पहिलं म्हणजे व्याकरण शुद्ध रचना असली पाहिजे. तर प्रश्नाची जी रचना आहे तर ती व्याकरण शुद्ध असली पाहिजे. म्हणजे काय तर त्यामधलं काळ, लिंग, वचन या दृष्टीने विचार करून प्रश्नांची रचना व्याकरणदृष्ट्या निर्दोष असावी. त्यामधले प्रश्न हे सोपे असावे, वाक्य सुटसुटीत असावे. आता आपण हिंदीचं एक उदाहरण घेऊ की पुलिस कब आया. तर यामध्ये काय चुकीचं आहे तर हिंदीमध्ये पुलिस कब आई असं म्हटलं जातं, म्हणून या ठिकाणी या प्रकारे चूक आहे. भारताच्या राष्ट्रीय ध्वजात किती रंग होते,
तर किती रंग होते हे चुकीचं आहे, तर किती रंग आहेत असं पाहिजे. तर या प्रकारे व्याकरणदृष्ट्या प्रश्न हा बरोबर असला पाहिजे. दुसरं म्हणजे नेमक्या शब्दात. मग नेमक्या शब्दामध्ये काय, स्पेसिफिक म्हणजे काय, तर नेमक्या उत्तराकडे नेणारा प्रश्न असला पाहिजे. म्हणजे आणखी सोप्या याच्यात आपल्याला सांगता येईल की प्रश्न ऐकून विद्यार्थी गोंधळात पडायला नको. उदाहरणार्थ आपल्याला जर भारत हा कृषीप्रधान देश आहे हे उत्तर पाहिजे आहे आणि त्यासाठी प्रश्न विचारला की भारत हा देश कसा आहे, तर असा प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर, समजा विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं की भारत हा अतिप्राचीन देश आहे, विशाल देश आहे, चांगला देश आहे, तर हे प्रतिसादसुद्धा आपल्याला बरोबर द्यावे लागतील आणि म्हणून हा प्रश्न नेमक्या शब्दात नाही. असा जर प्रश्न विचारला ऑक्सिजन वायू कसा आहे, तर नेमकं काय विचारतायत शिक्षक हे विद्यार्थ्यांना कळणार नाही आणि म्हणून हा प्रश्नही नेमक्या शब्दात नाही. सम्राट अशोकाबद्दल तुम्हाला काय माहीत आहे. मग या ठिकाणी विद्यार्थ्यांना की त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिजे आहे, राजकीय पार्श्वभूमी पाहिजे आहे, हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येणार नाही, म्हणजे नेमकं उत्तर मिळणार नाही. म्हणून हाही प्रश्न नेमक्या शब्दामध्ये नाही. श्रीलंका देश कुठे आहे, तर हाही प्रश्न चुकीचा आहे, नेमक्या शब्दामध्ये नाही. एखादं चित्र जर शिक्षक दाखवत असतील आणि विचारलं की चित्रात काय दिसत आहे, तर विद्यार्थी त्याचंही उत्तर बरोबर देऊ शकत नाही. एकच बाब जर असेल तर ठीक आहे, पण अनेक बाबी असतील तर शिक्षक काय विचारत आहेत तर हे विद्यार्थ्यांना समजणार नाही. तर म्हणून प्रश्न हा नेमक्या शब्दामध्ये असला पाहिजे. नेमक्या शब्दामध्ये म्हणजे नेमकं उत्तर त्याचं मिळालं पाहिजे, त्याला नेमक्या शब्दामध्ये म्हणतात, स्पेसिफिक. त्यानंतर मोजक्या शब्दात, कन्साइज प्रश्न कसा विचारला पाहिजे, तर तो मोजक्या शब्दामध्ये असला पाहिजे. म्हणजे प्रश्न विचारताना आवश्यक तेवढ्याच शब्दांचा वापर केला पाहिजे. तर काही शिक्षक असे विचारतात की भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळाले, सांगता येईल कोणाला, सांगतं का कोणी, तर प्रश्न विचारताना असं सांगता येईल का कोणाला, सांगतं की कोणी, या प्रकारचं प्रश्नाला शेपूट लावण्याची गरज नाही. असा जर प्रश्न विचारला की अधिक पर्जन्यवृष्टीच्या प्रदेशात निसर्गाचा कोप होऊन ज्या आपत्ती ओढवतात त्यामुळे कोणकोणते जीवित व वित्तहानी होते, तर असं अलंकारिक प्रश्न विचारण्याचीही गरज नाही. पुढचा प्रश्न पहा. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात आपल्या स्वतंत्रतेने तळपणाऱ्या लोकमान्य टिळकांचा मृत्यू कधी झाला, तर या प्रकारेही प्रश्नाला अनावश्यक शब्द जोडण्याची किंवा अलंकारिक भाषा वापरण्याची आवश्यकता नसते. तर प्रश्नाचं विधान तयार होईल आणि पाठ्यवस्तू आपल्याला जी हवी आहे तर ती येईल. तर असे आशय एकत्र येऊन आणि फक्त मोजक्या शब्दामध्ये प्रश्न हा तयार केला गेला पाहिजे. म्हणजे प्रश्न हा मोजक्या शब्दात असला पाहिजे, तो कन्साइज असला पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रश्न कसा विचारला पाहिजे, तर तो पाठ्यांशाशी सुसंबंधित असला पाहिजे, रिलेव्हंट टू द टॉपिक. तर आपण जी पाठ्यवस्तू शिकवतो आहे, जो आशय शिकवतो आहे, तर त्याच्या संबंधीच प्रश्न विचारले गेले पाहिजे. आता समजा असा प्रश्न विचारला शिक्षकांनी, जैन धर्माची तत्त्व कोणती, आणि मग ही तत्त्व विद्यार्थी सांगतायत, तर त्यानंतरच विचारलं की महावीरांच्या पत्नीचं नाव काय होतं. दांडीयात्रा हे प्रसंग शिकवतायत शिक्षक, आणि मग त्यांनी विचारलं महात्मा गांधी सिनेमा तुम्ही पाहिला आहे का, महात्मा गांधीचं काम कोणी केलं. तर अशा प्रकारे पाठ्यांश एका बाजूला राहतो आणि स्पष्टीकरण करता करता शिक्षक दुसऱ्या मुद्द्यांकडे चालले जातात. तर या प्रकारे नको, तर आपण जो आशय शिकवतो आहे तर त्या आशयाशी सुसंबंधितच प्रश्न विचारले गेले पाहिजे. तर अशा प्रकारे आपण प्रश्नाचं स्वरूप कसं असलं पाहिजे, तर यामध्ये 4 महत्त्वाचे मुद्दे पाहिले. तर ते म्हणजे प्रश्नाची रचना जी आहे तर ती व्याकरण शुद्ध असली पाहिजे, नेमक्या शब्दात प्रश्न असला पाहिजे, मोजक्या शब्दात प्रश्न असला पाहिजे आणि आशयाशी सुसंबंधित असला पाहिजे. तर हे आपण 4 महत्त्वाचे मुद्दे पाहिले. त्यानंतर काही जे प्रश्न असतात तर याला सदोष प्रश्न म्हणतात, की त्यामध्ये काही दोष असतात. मग असे सदोष प्रश्न कोणते, तर एक म्हणजे प्रतिध्वनी प्रश्न. मग प्रतिध्वनी प्रश्न म्हणजे काय, इको क्वेश्चन म्हणजे काय, तर एखादं विधान करून
त्याची माहिती देऊन आणि लगेच त्यावर प्रश्न विचारला तर त्याला प्रतिध्वनी प्रश्न म्हणतात. उदाहरणार्थ काही शिक्षकांची अशी सवय असते की सम्राट अशोक हा बिंदुसार राजाचा मुलगा होता. कोणत्या राजाचा मुलगा होता? या कवितेत केशवसुतांनी क्रांतीचा पुरस्कार केला आहे. कशाचा पुरस्कार केला? एखादी आकृती दाखवून की या आकृतीमध्ये रेषा यम ही छेदिका आहे. कोणती रेषा छेदिका आहे? तर या प्रकारे प्रश्न विचारले जातात. तर यांना प्रतिध्वनी प्रश्न असं म्हणतात. म्हणजे आपण एखादी माहिती द्यायची आणि लगेच त्यावर प्रश्न विचारायचा. तर या प्रकारच्या प्रश्नांना सदोष प्रश्न असे म्हटलं जातं. तर या प्रकारचे प्रश्न आपल्या शिकवण्यामध्ये, आपल्या अध्यापनामध्ये यायला नको. त्यानंतर पुढचा सदोष प्रश्न आहे तो म्हणजे सूचक प्रश्न. तर प्रश्नामध्ये सूचकता असते, उत्तर सुचवलं जातं. अशी शब्दरचना असते की आपण जर असा प्रश्न विचारला, गुरुत्वाकर्षणचा शोध न्यूटनने लावला की मार्कोनीने? तर या ठिकाणी विद्यार्थी अंदाजाने उत्तर देतील. काही विद्यार्थी न्यूटन सांगतील तर काही मार्कोनी सांगतील. तर या प्रकारे प्रश्नामध्ये सूचकता येईल तर उत्तर सुचवलं जाईल असे प्रश्न विचारायचे नाही. फळ्यावर एखादी आकृती काढली आणि मग आपण समजा संकेताने विद्यार्थ्यांना सांगतो आहे आणि मग विचारलं की समोरासमोरील कोणकोणते? तर या प्रकारे आपण दर्शवल्यामुळे त्या ठिकाणी सूचकता येते, उत्तर सुचवलं जातं. तर अशा प्रकारचे प्रश्नही पाठामध्ये विचारायचे नाही. त्यानंतर आणखी काही दोष असतात, जसं की आपण एका वेळी 2 प्रश्न विचारतो. जसं की कोकणामध्ये केव्हा, किती व का पाऊस पडतो असं जर विचारलं तर त्यामध्ये 3 बाबी विचारलेल्या आहेत. तर असं नको. तर एका वेळी एकाच बाबीवर प्रश्न विचारला गेला पाहिजे. होय नाहीचे प्रश्न शक्यतो विचारायचे नाहीत. तर आपण यामध्ये पाहिलं की प्रतिध्वनी प्रश्न विचारायचे नाहीत, म्हणजे माहिती देऊन लगेच त्यावर प्रश्न विचारायचा नाही. सूचक प्रश्न विचारायचा नाही, म्हणजे प्रश्नातूनच उत्तर सुचवायचं नाही. आणि एका बाबीवर एक प्रश्न विचारायचा. तर या प्रकारे आपण प्रश्नांचं स्वरूप हे पाहिलं. त्यानंतरचा मुद्दा तो म्हणजे की विद्यार्थ्यांसमोर प्रश्न कसा सादर करायचा. तर विद्यार्थ्यांसमोर प्रश्न सादर करत असताना तो योग्य आवाज, वेग आणि यती यासह असला पाहिजे. म्हणजे काय की प्रश्नाचा आपण जे विधानं करतो तर ते बोलणं आणि प्रश्न यामधलं आपला आवाज वेगळा असतो, वेग वेगळा असतो. खूप अगदी घाईघाई प्रश्न विचारला तर विद्यार्थ्यांना समजणार नाही. खूप स्लो विचारला तर तो प्रश्नही वाटणार नाही. आणि म्हणून प्रश्न विचारताना योग्य आवाज असला पाहिजे, योग्य वेग असला पाहिजे आणि यती म्हणजे थांबा, तर योग्य ठिकाणी थांबा असला पाहिजे, पॉज असला पाहिजे. तर या प्रकारे प्रश्न हे विचारले गेले पाहिजे. प्रश्न उच्चारण्याची ठराविक गती असते, त्या गतीने विचारले गेले पाहिजे. तर आणि प्रश्नाचा उच्चार हा प्रश्नासारखाच झाला पाहिजे, विधानासारखा नको. आणखी महत्त्वाचं म्हणजे वर्गाचा आकार, विद्यार्थ्यांची संख्या हे लक्षात घेऊन आवाज लहान मोठा असला पाहिजे. प्रश्नाची रचना लक्षात घेऊन त्यातील आरोह आणि अवरोह याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर या प्रकारे प्रश्न हा सादर केला गेला पाहिजे. त्यानंतरचं पुढचं म्हणजे पूर्ण वर्गाला उद्देशून आणि प्रश्न विचारला पाहिजे. म्हणजे शिक्षकांनी प्रश्न विचारल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे की शिक्षकांनी आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे, म्हणजे जेणेकरून सर्व विद्यार्थी विचार करतील आणि उत्तर देतील. त्यानंतर म्हणजे प्रश्नाची अनावश्यक पुनरावृत्ती नको. कारण आपण जेव्हा विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो तर विद्यार्थ्यांना त्याचं उत्तर देण्यासाठी काही वेळ आवश्यक असतो. पण शिक्षकांना अगदी घाई झालेली असते आणि की विद्यार्थ्यांनी लगेच उत्तर द्यावं यासाठी ते प्रश्न वारंवार विचारतात किंवा रचना बदलून आणि पुन्हा पुन्हा विचारतात. तर तसं करायचं नाही. विद्यार्थ्यांना विचार करायला थोडा वेळ द्यायचा. तसंच स्पष्टीकरणामध्ये काय होतं की विद्यार्थी जे उत्तर देतात तर ते उत्तर आपण पुन्हा रिपीट करतो. तर तसं न करता म्हणजे उत्तराचीही पुनरावृत्ती करायची नाही आणि प्रश्नाचीही पुनरावृत्ती करायची नाही. तर या प्रकारे प्रश्न हे विचारले गेले पाहिजे. त्यानंतर प्रश्न कौशल्यासाठी आशय जो निवडायचा असतो तर तो आशय कसा निवडायचा.
तर ज्या आशयामध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारायला वाव असेल तर असा आशय निवडायचा. केवळ कथनाचा जर आपण आशय घेतला तर त्यामध्ये नीट प्रश्न विचारता येत नाही. आणि जे विषय असतात वेगवेगळे तर त्यामध्ये प्रश्नांची संख्या ही वेगवेगळी येते. जसं गणितामध्ये आपल्याला खूप प्रश्न विचारावे लागतात, त्याच्या तुलनेमध्ये इतिहासामध्ये प्रसंग वर्णन असतो आणि त्यामध्ये अनावश्यक प्रश्न विचारण्याची गरज पडत नाही. भाषेमध्ये कमी प्रश्न येतात तर विज्ञानामध्ये जास्त प्रश्न येतात. तर असं विषयानुसार प्रश्नांची संख्या ही कमी जास्त होऊ शकते. त्यानंतर हायर ऑर्डरचे जे प्रश्न आहेत तर यामध्ये विद्यार्थ्यांच्या उच्च मानसिक क्रिया घडत असतात आणि त्यामुळे जास्तीत जास्त हायर ऑर्डर प्रश्न विचारण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा आणि तसंच फॉलोअप प्रश्नांसाठीही विचार करून ठेवायचा. ती परिस्थिती जरी ऐनवेळेस येत असली तरीसुद्धा काय उत्तर येऊ शकेल, त्यासाठी कोणते प्रश्न विचारावे लागतील, तर या प्रकारचा विचार शिक्षकांनी आधीच करून ठेवावा. म्हणजे हायर ऑर्डरचे प्रश्न विचारण्यासाठी आणि फॉलोअपचे प्रश्न विचारण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी विचारपूर्वक प्रश्न काढावे आणि विचारावे. त्यानंतर सूक्ष्म पाठाचं नियोजन कसं करायचं, तर यामध्ये लेसन नोटचे जे 2 रकाने असतात तर एकामध्ये शिक्षकाचं स्पष्टीकरण असतं की आपण अध्यापन कसं करणार आहे आणि दुसरा जो रकाना असतो तर त्यामध्ये कौशल्य घटक लिहायचे असतात आणि कौशल्य घटकामध्ये आपल्याला निम्नस्तरीय, उच्चस्तरीय आणि प्रतिधावन प्रश्न या प्रकारे लिहायचं असतं. आपण नमुना पुढे पाहणार आहोतच. त्यानंतर प्रश्न जे विचारतो तर या प्रश्नांना काहीतरी आधार असला पाहिजे. मग आधार कोणता असतो, तर एक म्हणजे पाठ्यपुस्तक किंवा पाठ्यांश, तर त्या पाठ्यांशावर आपण प्रश्न विचारू शकतो. दुसरं म्हणजे पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारू शकतो. विचार किंवा तर्क, अनुमान, निष्कर्ष यावर प्रश्न विचारता येतात. तसंच आकृती, चित्र, नकाशा, आलेख या सर्व आधारांवर प्रश्न विचारता येतात. तर्कशुद्ध विचारची मांडणी असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारे प्रश्न विचारता येतात. म्हणून आशय असा निवडायचा की ज्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारता येतील, केवळ माहितीपर आशय घ्यायचा नाही. तर या ठिकाणी लेसन नोट पहा. तर लेसन नोटच्या सुरुवातीला नाव, इयत्ता, विषय, रोल नंबर, किती मिनिटांचा पाठ आहे, कोणत्या कौशल्याचा पाठ आहे, कोणता पाठ्यांश आहे हे दिलेलं असतं. त्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांची कृती, यामध्ये तुम्ही कसं अध्यापन करणार आहे हे घ्यायचं असतं आणि कौशल्य घटकामध्ये कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे हे घ्यायचं असतं. 5 मिनिटाच्या पाठामध्ये आपण प्रस्तावना करत नाही. ही जी लेसन नोट आहे यामध्ये आज आपण पायथागोरसचा सिद्धांत अभ्यासणार आहोत अशी सुरुवात केलेली आहे. पायथागोरसचा सिद्धांत शिकवण्यासाठी फळ्यावर काटकोन त्रिकोण काढलेला आहे, यावरून प्रश्न विचारलेले आहे. आता हा प्रश्न पहा, रेषाखंड ABला काय म्हणतात. या ठिकाणी विद्यार्थी फक्त आठवतील म्हणून लोअर ऑर्डरचा प्रश्न आहे. रेषाखंड BCला काय म्हणतात, लोअर ऑर्डरचा प्रश्न आहे. रेषाखंड ACला काय म्हणतात, लोअर ऑर्डरचा प्रश्न आहे. त्यानंतर रचना करून घेतली. रचनानंतर बाजूंच्या लांबी विचारलेल्या आहे म्हणजे लोअर ऑर्डरचा प्रश्न आहे. त्यानंतर हा प्रश्न आलेला आहे पहा, कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ व इतर 2 बाजूंच्या चौरसाचे क्षेत्रफळ यामध्ये कोणता गणितीय संबंध आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी निरीक्षण करतील, उत्तर देतील, निष्कर्ष काढतील. तर या उच्च मानसिक क्रिया होत आहेत म्हणून तो हायर ऑर्डरचा प्रश्न आहे. आणि या हायर ऑर्डरच्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर कोणते प्रश्न आपल्याला विचारता येतील, तर यासाठी हे 2 फॉलोअपचे प्रश्न आहेत. तर या प्रकारे तुम्हाला प्रश्न कौशल्याची लेसन नोट ही काढावी लागते. तर हे विचारात घ्यायचे की तुमच्या पाठामध्ये हायर ऑर्डरचे प्रश्न आले पाहिजे आणि किमान एका प्रश्नाचे तुम्ही फॉलोअप प्रश्न हे काढले पाहिजे. त्यानंतर ही एक दुसरी लेसन नोट पहा. वर विद्यार्थ्याचं नाव, इयत्ता, विषय झाल्यानंतर या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आज आपण आयताच्या क्षेत्रफळावरील आधारित एक उदाहरण सोडवणार आहोत. तर प्रश्न कौशल्यामध्ये या प्रकारचे शाब्दिक उदाहरणं घेणं, तर असेही युनिट आपल्याला घेता येतात. त्यानंतर हे एक उदाहरण दिलं आहे. उदाहरणावरून आकृती तयार केली आणि आकृतीवरून प्रश्न विचारले.
की या उदाहरणामध्ये कोणकोणत्या बाबी दिलेल्या आहेत. विद्यार्थी उदाहरणात पाहून उत्तर देतील म्हणून तो लोअर ऑर्डरचा प्रश्न आहे. क्रीडांगणाची लांबी किती, रुंदी किती या प्रकारचे प्रश्न हे लोअर ऑर्डरचे प्रश्न आहेत. त्यानंतर रस्त्याचे क्षेत्रफळ कसे काढाल, तर हा हायर ऑर्डरचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर जर आलं नाही तर आयत ABCDचे क्षेत्रफळ किती, ISPQRSचे क्षेत्रफळ किती, मग यावरून रस्त्याचे क्षेत्रफळ कसे काढाल, तर या प्रकारे फॉलोअपचे प्रश्न हे विचारलेले आहेत. तर या प्रकारे आपल्याला प्रश्न विचारणे कौशल्यासाठी लेसन नोट ही काढावी लागते. मग लेसन घेतल्यानंतर याचं निरीक्षण कसं करायचं, तर हा निरीक्षण तक्ता पहा. तर यात निम्नस्तरीय प्रश्न आणि उच्चस्तरीय प्रश्न याच्या नोंदी करायच्या असतात. तिसरा एक कॉलम प्रतिधावन प्रश्नांचा आहे, तो या ठिकाणी लिहायचा राहिलेला आहे. पण निम्नस्तरीय प्रश्न, उच्चस्तरीय प्रश्न, तिसरं फॉलोअप क्वेश्चन, तर या ठिकाणी आपल्याला नोंदी करायची आहे. पुढे हे 1 2 3 4 5 10 पर्यंत दिसत आहे, म्हणजे की कोणत्या मिनिटाला कोणत्या प्रकारचा प्रश्न आला याच्या नोंदी करायच्या आहेत. की पहिल्या मिनिटाला जर निम्नस्तरीय प्रश्न आलेला असेल तर त्या ठिकाणी टिक मार्क करायची, या प्रकारे निरीक्षण करायचं आहे. त्यानंतर योग्य आवाज, वेग आणि गती यासह पूर्ण वर्गाला उद्देशून नेमक्या शब्दात, मोजक्या शब्दात, पाठ्यांशाशी सुसंबंध, प्रश्नाची पुनरावृत्ती, उत्तराची पुनरावृत्ती आणि दोष असणारे प्रश्न या प्रकारे आपल्याला नोंदी करायच्या आहेत. तर निम्नस्तरीय प्रश्नांच्या नोंदी करायच्या आहे की पाठामध्ये कोणते निम्नस्तरीय प्रश्न आले, कोणते उच्चस्तरीय प्रश्न आले, कोणते फॉलोअप प्रश्न आले या नोंदी करायच्या आहेत. आणि बाकीचे जे घटक आहेत तर हे आले पाहिजेच असं यामध्ये अपेक्षित आहे. की योग्य प्रश्न विचारताना आवाज हा योग्य असला पाहिजे, वेग योग्य असला पाहिजे, पूर्ण वर्गाला उद्देशून विचारला गेला पाहिजे. आणि म्हणून मग याचं निरीक्षण करत असताना या बाबी जर आल्या नसतील तर या ठिकाणी क्रॉस मार्क करायचा आहे, चुकीची नोंद करायची आहे. बाकी या गोष्टी येतीलच हे अपेक्षित असतं. त्यानंतर पुढे इतर दोषमध्ये ई म्हणजे इको क्वेश्चन म्हणजे प्रतिध्वनी प्रश्न, यस म्हणजे सजेटिव्ह सूचक प्रश्न, त्याच्यानंतर हे जी म्हणजे ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट म्हणजे व्याकरणदृष्ट्या चूक जर असेल तर त्या ठिकाणी नोंद करायची आहे. आणि इतर म्हणजे एका वेळी 2 प्रश्न विचारलेले असतील, होय नाहीचा प्रश्न असेल तर त्या नोंदी या ठिकाणी करायच्या आहे. आणि आपल्याला विद्यार्थ्यांना ज्या सूचना द्यायच्या असतील तर ते या प्रत्याभरण सूचनेमध्ये द्यायच्या आहे. तर या प्रकारे तुम्हाला प्रश्न कौशल्याचं निरीक्षण हे करायचं असतं. तर या प्रकारे आपण प्रश्न विचारणे हे कौशल्य अभ्यासलं.